हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज जो आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत म्युच्युअल फंडच्या अशा टॉपिकवरती जो जनरली थोडाफार आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे व्हाईल इन्व्हेस्टिंग. सो पहिला जो कन्सेप्ट आहे तो डिस्कस करणार आपण फ्लेक्सी कॅप. थोडं हे साईडला इथे घेतो, ठीक आहे. फ्लेक्सी कॅप फंड वर्सेस निफ्टी 500 इंडेक्स फंड. ओके, एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे, जास्त कन्फ्यूज होऊ नका यामध्ये, ठीक आहे. आणि असं पण नाही आहे की समजणार नाही, सिंपल बघा. फ्लेक्सी कॅप म्हणजे काय की फ्लेक्झिबिलिटी आपल्याला पाहिजे यामध्ये. ओके, फ्लेक्झिबिलिटी कशात? आता स्पेसिफिकली बघा, देर आर 3 टाइप्स ऑफ स्पेसिफिकली कॅपिटलायझेशन असतं स्टॉक्सचं जनरली सांगायचं म्हटलं तर. एक असतं स्मॉल कॅप, ओके, एक असतं मिड कॅप, एक असतं लार्ज कॅप. ओके, लार्ज कॅप कंपनीज मीन्स वॉट, जे ऑलरेडी चांगल्या ग्रोथमध्ये आहेत, जसं रिलायन्स, टाटा, महिंद्रा वगैरे जे सगळे आहेत ते स्पेसिफिकली लार्ज कॅपमध्ये येतात. मिड कॅप म्हणजे जनरली वॉट, की जे स्पेसिफिकली आहे त्यांचा ग्रोथ एक चांगला होतोय किंवा ते एक प्रोग्रेसिव्ह झोनमध्ये आहेत. आणि स्मॉल कॅप म्हणजे जे एक स्टार्टअप एक म्हणू शकतो. स्टार्टअप इन द सेन्स एकदम इनिशियल स्टार्टअप पण नाही, बट स्टील ज्यांना काही वर्ष झाल्यात आणि एक ते एक रेव्हेन्यू जनरेट करतात, राईट. त्याचा काहीतरी 1 करोडचा स्पेसिफिकली एक हे असतं, डिफरन्सिएशन असतं एवढ्या करोडच्या आसपास असेल तर. बट स्टील देर आर 3 गोष्टी असतात, एक असतं स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. सो जेव्हा आपण फ्लेक्सी कॅप फंडमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ह्या फंडमध्ये, तेव्हा फंड मॅनेजर आहे ना तो स्पेसिफिकली ह्या 3 स्पेसिफिकली कॅपिटलायझेशनमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. सो लेट्स सी, मार्केट जर एक्स्ट्रीम बुलिश झोनमध्ये आहे, मार्केटमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे. सो तुम्हाला माहिती आहे की स्मॉल कॅप जे कंपनीज आहेत, स्पेसिफिकली स्टॉक्स जे आहेत, ते कंपॅरेटिव्हली खूप जास्त रिटर्न आपल्याला जनरेट करू देऊ शकतात त्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये. सो फंड मॅनेजर काय करणार की मॅक्झिमम जी इन्व्हेस्ट आहे ना थोडीफार ती तुमची इथे शिफ्ट करणार. सो ह्याच्याने काय होणार, एक एक्स्ट्रीम बुलिशनेसमध्ये तुम्हाला एक चांगला रेव्हेन्यू जनरेट करून मिळतो, एक आउटपुट तुम्हाला एक स्पेसिफिकली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगले मिळते. तेच जर दिसलं की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त आहे, थोडाफार मार्केटमध्ये हलकासा फिअर पण आहे, बट स्टील एक मला सेफर साईड जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्मॉल कॅपची ऐवजी मी येणार लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करायला, राईट. सो असं करत करत स्पेसिफिकली ना आपण जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाईड ठेवतो, की जर मला एक मोमेंटम चांगली मिळत असतील आणि एक स्टॉकच्या मोमेंटम त्या लेवलला चांगलं असेल मी तिकडे शिफ्ट करणार, नाही वाटत तर मी इथे शिफ्ट करणार. सो ह्याचा बेनिफिट तुम्हाला इथे काय होतो, ह्याचा बेनिफिट हा होतो की तुमचा जो ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे स्पेसिफिकली ती थोडीफार इकडे वाढते. ओके, फ्लेक्सी कॅपचा एक चांगला बेनिफिट आहे की तुमचा जो रिटर्न पर्सेंटेज असतो तो स्पेसिफिकली थोडा हायर असतो ॲज कम्पेअर थोडेफार अदर इंडेक्सची जर मी बात केली तर, इंडेक्स फंड कम्पॅरेटिव्हली बघितलं तर, राईट. सो हा एक बेनिफिट आहे. पण ह्यामध्ये थोडीशी, नॉट अ बिग पण थोडीशी रिस्क पण असते की जर तो स्टॉक चालला नाही किंवा तो फंड जर चांगला चालला नाही, तो स्पेसिफिकली मोमेंटम जर तेवढा मिळाला नाही, थोडीफार रिस्क असते, जास्त रिस्क नसते. एकदम पैसे नेगेटिव्ह किंवा झिरो तर नाही होणार, राईट. कारण इन्व्हेस्टमेंट इज अ गुड थिंग फॉर अ लॉंगर रन, बट स्टील थोडा एक फिअर असतो, थोडा एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट असतो जो इथे बघायला मिळतो. सो हे झालं फ्लेक्सी कॅपबद्दल. तेच जर मी निफ्टी 500 इंडेक्स फंडबद्दल जर सांगायचं म्हटलं, एकदम सोपं बघा. निफ्टी सगळ्यांना माहिती आहे, निफ्टी 50 मध्ये किती कंपनीज आहेत? 50 कंपनीज आहेत. तसेच निफ्टी 500 म्हणजे ज्या टॉप NSEच्या 500 कंपनीज आहेत, ज्याला आपण म्हणतात निफ्टी 500, राईट. सो त्या ज्या कंपनीज आहेत ना त्याला हा फंड जो आहे निफ्टी 500 फंड तो रेप्लिकेट करतो. ओके, एक सिंपल उदाहरण सांगू. सपोज निफ्टी 500 ॲन्युअली किंवा ऑन अन पिरियड मला एक ग्रोथ दिले, सपोज 30%चा एक ग्रोथ मला बघायला मिळालाय. ओके, सो निफ्टी 500चा जो इंडेक्स फंड मॅनेजर आहे ना, इंडेक्स फंड मॅनेजर जो आहे तो स्पेसिफिकली काय करणार, ह्याला रेप्लिकेट करणार. सो तुमचा ह्याचा जो पर्सेंटेज आहे तो पण ऑलमोस्ट 30%च्या आसपास येणार किंवा 28-29%च्या आसपास तुम्हाला इथे रिटर्न बघायला मिळेल. तेच जर ज्या दिवशी निफ्टी 30% नाही झाला पण त्या ऑलमोस्ट त्या काही वेळामध्ये सपोज जर 15% पळाला निफ्टी 500, सो तेवढा रिटर्न. सो जनरली ह्याला तो रेप्लिकेट करतो. ज्या 500 कंपनीज लिस्टेड आहेत त्याच 500 कंपनीजमध्ये तुम्हाला तिकडे इन्व्हेस्टमेंट बघायला मिळते. सो ही एक कुठेतरी एक आहे पॉझिटिव्हिटी की जर तुमचा निफ्टी 500 मोमेंटम असेल तर डेफिनेटली एक मोमेंटम आपल्याला पुढे बघायला येतो. आणि जर मी इंडेक्सबद्दल सांगायचं म्हटलं तर लॉंगर रनला इंडेक्सचा रिटर्न मॅक्झिमम टाइम ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. जर एखादा
अनसर्टिनिटी नसेल, जसं कोविड किंवा पॅन्डेमिकसारखे जे सिच्युएशन नसतील तर फॉल बघायला मिळेल. पण जर नसतील त्या सिच्युएशन तर एक रॅपिड ग्रोथ बघायला मिळते इंडेक्समध्ये आणि तो फंड स्पेसिफिकली आपल्याला तिकडे हेल्प करतो. ओके, नाव जर मी ह्या स्पेसिफिकली गोष्टीमध्ये सांगायचं म्हटलं तर चार्जेस काय आहेत. ओके, कम्पॅरेटिव्हली जर मी फ्लेक्सी कॅप आणि निफ्टी इंडेक्स फंडबद्दल सांगायचं म्हटलं 500च्या तर चार्जेस इथे जनरली दोन गोष्टीमध्ये डिवाइड केले जातात. एक असतं ॲक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट होते का, ॲक्टिव्ह रिसर्च होते का, की पॅसिव्ह रिसर्च होते. ओके, सिम्पल बघा, कोणत्याही गोष्टीला जर मला कॉपी करायचं असेल आणि कोणत्या गोष्टीला मला नवीन रिसर्च करून त्याच्यावरती ट्रेड्स बनवायचे असेल किंवा इन्व्हेस्ट करायचे असेल, कोणत्या गोष्टीला जास्त मेहनत लागते. डेफिनेटली जिथे मला नेहमी रिसर्च लागते, जिथे मला न्यू अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करायच्या आहेत. सो चार्जेस जे आहेत ना ते ॲक्टिव्ह फंडमध्ये ना जास्त लागतात. सो फ्लेक्सी कॅप कम्स अंडर दी ॲक्टिव्ह फंड, कारण मला सारखं रिसर्च करावं लागते की मला आता स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे की मिड कॅपमध्ये करायचं आहे की लार्ज कॅपमध्ये करायचं आहे. राईट, सो इथे जे चार्जेस आहेत हे कम्पॅरेटिव्हली हाय असतात ॲज कम्पेअर निफ्टी 500 इंडेक्स फंडचा. आणि इथे जो आहे डेफिनेटली मला रेप्लिकेट करायचं निफ्टी 500ला. सो मला जास्त रिसर्चची गरजच नाही आहे. जसे तिकडचे स्टॉक्स मोमेंटम देतात त्या बेसवरती मी माझे इन्व्हेस्टमेंट तिकडे करणार आहे. सो इथे जी आहे ते चार्जेस लो असतात ॲज कम्पेअर फ्लेक्सी कॅप फंडच्या बेसिसवरती. ओके, मिनिमम जर मी थोडाफार पाहिजे जास्त तुम्हाला एकदम पर्सेंटेज चेंज नाही मिळणार, बट कम्पॅरेटिव्हली तुम्हाला खूप हायर फीस पे कराव्या लागतात. ते हायर का वाटतात, कारण जर तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ बिल्ड झाला, एक चांगली इन्व्हेस्टमेंट झाली तर एक ह्यूज अमाऊंटमधून तो एक पोर्शन जेव्हा आपण मायनस करतो, जेव्हा आपण त्याला विड्रॉ करणार किंवा रिडीम करणार तेव्हा तो पोर्शन खूप हेवी वाटतो. त्यामुळे थोडेफार कम्पॅरेटिव्हली चार्जेस हाय असतात फ्लेक्सी कॅपमध्ये आणि लो असतात इंडेक्स फंडमध्ये. ओके, क्विकली आपण जे आहे त्या स्लाइड्सवरून जाऊया. ठीक आहे, जास्त डिटेल मी इथे स्लाइड नाही बनवलं आहे, सिम्पलच आहे. सो लेट इट बी लोड. हां, सिम्पल बघा, खाली येतो, हेल्थला थोडंसं साईड करतो. ओके, इंट्रोडक्शन तर जसं आपण बघितलं सिम्प्लिफाईड वर्डमध्ये काय आहे की फ्लेक्सी कॅप काय आणि इंडेक्स निफ्टी फंड काय ते आपण बघितलं स्पेसिफिकली. फ्लेक्सी कॅप फंड जसं मी म्हणालो लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करत असतो ते आहे इथे. त्याच्यानंतर इंडेक्स फंड निफ्टी 500 इंडेक्स फंड बघितलं की जे आपण 500 कंपनीज आहेत लिस्टेड NSEमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये, त्याच्यामध्ये आपण डायव्हर्सिफिकेशन असतं त्या बेसमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. ओके, कंपॅरेटिव्हली अनालिसिस बघितलं तर हायर रिटर्न, जसं मी म्हणालो की हायर रिटर्न फ्लेक्सी कॅपमध्ये तुम्हाला थोडाफार हायर रिटर्न बनतो कंपॅरेटिव्हली इंडेक्स फंडमध्ये. जर इंडेक्सने तुम्हाला जास्त रिटर्न दिला तर त्यावेळेस, आणि जर इंडेक्सने जास्त रिटर्न नसेल दिला आणि फ्लेक्सी कॅप कंपनीचा जास्त नसेल चालल्या तर डेफिनेटली तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा एक ओव्हरऑल तिकडे बॅलन्सिंग बघायला मिळते. पण असं नाही होणार, जर स्मॉल कॅप मिड कॅप चाललं तर डेफिनेटली इंडेक्स फंड पण चालणार तुमचा. राईट, बट हायर रिटर्न तुम्हाला कंपॅरेटिव्हली फ्लेक्सी कॅपमध्ये बघायला मिळतात. ओके, हू शुड इन्व्हेस्ट वेअर, सिम्पल बघा, एक सिम्पल सांगतो, पूर्णपणे फ्लेक्सी कॅपमध्ये पण नका इन्व्हेस्ट करू, पूर्णपणे इंडेक्स फंडमध्ये पण इन्व्हेस्ट नका करू. थोडी जर तुम्ही रिस्क घेऊ शकतात, आपल्या रिस्क इन द सेन्स थोडाफार तुम्ही जर एक चार्जेस जरा ॲडिशनल देऊ शकतात एक चांगल्या रिटर्नसाठी, तर आउट ऑफ 100% ऑफ अमाऊंट इन्व्हेस्ट जी करताय तुम्ही 60% तुम्ही फ्लेक्सी कॅपमध्ये करा, 40% तुम्ही इंडेक्स फंडमध्ये केलं तरी चालेल. थोडीशी रिस्क तुम्ही कमी घ्यायची, मग 60% तुम्ही इंडेक्स फंडमध्ये करा, 40% तुम्ही स्पेसिफिकली जो आहे तो फ्लेक्सी कॅपमध्ये करू शकतात. राईट, इट डिपेंड्स अपॉन युअर नेचर की तुमचं इन्व्हेस्टमेंट नेचर काय, तुम्ही रिस्क किती घेताय. एक गोल ओरिएंटेड ठेवा. तर तुम्हाला शॉर्टर ड्युरेशनसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तर ट्राय टू गो विथ द फ्लेक्सी कॅप. थोडाफार रिटर्न जर शॉर्टर पिरियडमध्ये चांगला म्हणला विच इज वेल अँड गुड, बट तुम्हाला एक पोर्टफोलिओ बिल्ड करायचं, एक चांगला वेल्थ क्रिएट करायचं 10-15 वर्षानंतर, 20-25 वर्षानंतर, तर डेफिनेटली ट्राय टू गो विथ द इंडेक्स फंड, कारण कंपॅरेटिव्हली तुम्हाला एक चांगली ग्रोथ बघायला मिळेल. ओके, इवन दो तेच आहे सगळं लास्टला. राईट, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. सो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.